वळूया पुढच्या बातमीकडे। हिंगोलीमध्ये अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली। मात्र या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेत मोठी तफावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। यादीतील लाभार्थींच्या नावासमोर कर्जाची रक्कम कमी दाखवण्यात येतेय, प्रत्यक्षात कर्जाची रक्कम जास्त आहे असं शेतकरी सांगतात। कर्जमाफीची यादी आणि ऑनलाईन आधार प्रमाणीकरणातही तफावत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम आहे। दरम्यान प्रशासनानं त्रुटी तात्काळ दुरुस्त करून पारदर्शक यादी जाहीर करावी, अन्यथा मुंबईत आंदोलन करू असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन काबरखे यांनी दिलाय। 44,000 शेतकऱ्यांच्या याद्या कर्जमाफीच्या याद्या प्रसारित झाल्या, परंतु पोर्टलवर एक रक्कम दाखवत आहे, केवायसी करताना एक रक्कम दाखवत आहे आणि बँकेमध्ये एक रक्कम दाखवत आहे। म्हणजे अक्षरशः या याद्यामधल्या रकमेमध्ये 100% तफावत आहे। म्हणून आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं DDR ऑफिस हिंगोली या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्या काही याद्यामधले आणि बँकेतल्या आणि केवायसीच्या आणि पोर्टलवरच्या रकमेतली तफावत आहे ती तात्काळ तुम्ही दुरुस्त केली पाहिजे। राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक होती, ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते। कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असली तरी अनेक शेतकऱ्यांचा आयकर डेटा अद्याप सुद्धा उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे मोठा शेतकरी वर्ग कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे। त्यावरती सुद्धा आता चर्चा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी आजची ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते आणि पुढची बातमी ही शेतकऱ्यांसाठीच आहे। अत्यंत महत्वाची अशी बातमी म्हणजे राज्य सरकारनं कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीत 17 लाख शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आली आहे। 5 जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावं कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट आहेत। अहिल्यानगर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि जालना या 5 जिल्ह्यांतील प्रत्येक 1 लाखांहून अधिक शेतकरी यादीत आहेत। तर धुळे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात कमी शेतकरी आहेत। पावसाळी अधिवेशनात 20,000 कोटींची सरकारकडून तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील 1,05,128 शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत। छत्रपती संभाजीनगर बद्दल आपण बोलतोय, मात्र यापैकी आतापर्यंत केवळ 14,769 शेतकऱ्यांनीच ई-केवायसी पूर्ण केलाय। अद्याप 90,000हून अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे, त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळवण्यास विलंब होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, एकंदरीतच आपण पाहतोय की सरकारनं आपली भूमिका तर बजावली आहे, मात्र शेतकऱ्यांकडून ई-केवायसी केली जात नाहीये आणि म्हणून त्यांना लाभ मिळत नाहीये। नेमकं काय सुरू आहे, काय अडचणी येत आहेत? नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत पहिली लाभार्थी यादी जाहीर झाल्यानंतर काही त्रुटी समोर आल्याची माहिती आलेली आहे। त्यामुळे शासनाने बँक आणि जिल्हा प्रशासनाला पडताळणी करून दुरुस्ती करण्याचा सूचना दिलेली आहे। काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कर्ज जास्त काढलेलं आहे, पण केवायसी करताना त्यांना 80,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी कर्ज दाखवत आहे। तर हे कशामुळे झाले आहे, आपण याची संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये घेणार आहोत। फक्त पात्र पीक कर्जाचा भाग कर्जमाफीसाठी विचारात घेतला गेला असेल, सर्व प्रकारची कर्जे पात्र नसू शकतात, हाही एक कारण असू शकते। त्यानंतर कट ऑफ तारखेपर्यंतची थकबाकी मोजली गेली असेल, नंतरची रक्कम समाविष्ट नसू शकते। बँकेने चुकीची किंवा अपूर्ण माहिती पोर्टलवर अपलोड केली असू शकते। व्याज आणि मूळ रक्कम याची नोंद वेगवेगळी असल्याने रक्कम कमी दिसू शकते। एकापेक्षा जास्त कर्ज खाते असल्यास त्यापैकी सर्व खाती समाविष्ट झाली नसतील। अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्याने आपल्या जवळील बँक शाखेमध्ये जाऊन संपूर्ण माहिती घ्यावी। अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्याने ज्या बँकेत कर्ज घेतले आहे त्या शाखेत जाऊन अपलोड केलेली कर्जाची तपशील पडताळणी करावी। जिल्हास्तरीय किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे आवश्यक असल्यास हरकत दुरुस्ती विनंती करावी। आधार, कर्ज खाते आणि इतर तपशील योग्य आहे का ते तपासावे। सध्या सर्वत्र ही चूक झाली आहे असे अधिकृतपणे सांगितलेले नाही, मात्र काही प्रमाणामध्ये अशा तक्रारी समोर आल्याचे पडताळणी सुरू आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्री बैठक बोलावलेली आहे, तर याच्याविषयी अजून माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून